नमस्कार मित्रांनो, अनेकदा लोक या व्हिडिओच्या खाली कमेंट करताना दिसून येतील की शेतामधला साप पकडायची काय गरज आहे, तो शेतातच तर राहतो. हो, अगदी बरोबर आहे. हा साप शेतात राहतो आणि शेतकऱ्यांचा मित्र आहे. तर या सापाला आता आपण रेस्क्यू का केले त्याचं कारण सांगते. कारण या ठिकाणी हा साप सलग 3 दिवस जुळे साप दिसून येत होते आणि या शेताच्या बाया काम करतात त्या खूप घाबरून गेल्या होत्या आणि त्या शेतात जायला घाबरत असल्यामुळे आपण त्या ठिकाणी जाऊन ते साप त्या ठिकाणावरून रेस्क्यू केले आणि आपण त्यांना लगेच सुरक्षित जागेवरती दुसरीकडे आणून सोडले. त्यांच्यासमोर पकडून नेल्यामुळे त्यांना मनातली भीती जी आहे ती गायब झाली. किंवा मग काय केलं असतं, या लोकांनी भीतीपोटी सापाला मारून तरी टाकलं असतं. पण त्यांनी तसं काही न करता मला कॉल करून बोलवलं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या सापांना मी अगदी सुरक्षितरित्या रेस्क्यू केलं आणि लगेच निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून देखील दिलं. म्हणजे त्या बायांच्या मनातली भीती जावी म्हणून आपण या सापांना येथून उचललं आणि थोडं दुसरीकडे नेऊन सुरक्षित जागेवरती सोडून दिलं. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. शेतातला साप हा शेतातच राहिला. फक्त बायांच्या मनातली भीती कमी झाली, जेणेकरून ते पुन्हा कामाला लागले.